नंतर नॉट लास्ट मी एक जम्पसूट घेतलेला, मला आठवत नाही मी तो कुठे ठेवला, कारण की नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे. आज मी घेऊन आली आहे वन ऑफ द माय फेवरेट झुडिओ हॉल. डिसेंबर मंथमध्ये खूप चांगली सेल होती आणि मग मी आय कांट कंट्रोल माय सेल्फ. मी गेलेली, मी विचार केला फक्त जाणार आणि असंच काहीतरी बघणार, कारण की मला तर एवढं काही कलेक्शन आवडलं नव्हतं यावेळेस. पण मी गेली आणि आय स्टील कांट कंट्रोल माय सेल्फ. मला काही गोष्टी आवडल्या तर मी ते घेतल्या. तर चला बघूया. Oh my God! Wow! तर सगळ्यात आधी हा टी शर्टच भेटला आहे मला. हा व्हाईट टी शर्ट, टू बी व्हेरी ऑनेस्ट झुडिओचे व्हाईट टी शर्टची क्वालिटी खूप चांगली असते आणि मला खूप आवडते. तर हे 299 आहे, ह्याच्यावरती काही सेल नव्हतं. मी हे मला आवडलं आणि मग मी हे असंच घेतलं. तर खूप चांगलं वाटतं आहे. अगेन 299 लार्ज. ह्याची अशी काहीतरी प्रिंटेड आहे कॅटवाली, सेल्फ केअर अँड नेल इट. तर मला हे खूप आवडलेलं. तर हे पण काही ऑफरमध्ये नव्हतं, पण मला हे आवडलं आणि आय लव्ह व्हाईट टी शर्ट. मग मी विचार केला हे पण घेऊनच टाकूया. त्याच्यानंतर हा क्लिप सेट घेतला मी. ह्याच्यामध्ये बो आहे आणि ह्याच्यामध्ये हार्ट आहे आणि मला खूप आवडला आणि हे फक्त 99 रुपीजला घेतलं आहे. आणि हा आहे फ्लावरवाली कुर्ती बोलू शकता, कारण की एवढं चांगलं याचं प्रिंट आहे आणि ह्या लोकांनी फक्त 199मध्ये दिलं आहे मला. म्हणजे सगळ्यांनाच खूप चांगलं आहे आणि खूप चांगलं वाटतं हे घातल्यावरती. ह्याच्यामध्ये माझ्याकडे ब्लू कलरची होती, पण मला ही व्हाईट पण खूप आवडली, कारण की ह्याच्यामध्ये फ्लावर्स वगैरे खूप चांगले. असं मंदिरात वगैरे कुठे जाताना असं म्हणजे शॉर्टमध्ये आपल्याला जेव्हा लुक घ्यायचा असतो कुर्तीवरती, तर मला हे खूप आवडलेलं. तर मग मी हे एक घेतलं. हे काही ॲक्सेसरीज आणि काही मेकअप प्रोडक्ट्स घेतले. तर मला हे हवं होतं. तर हा फॉर डार्क स्किन टोनवरती जाणारा आहे. मॅट रोज किस आहे, NP01 शेड. तर हा एक लिप कलर घेतला. त्याच्यानंतर क्रश बॉडी मिस्ट घेतला, कारण की माझ्याकडे बॉडी मिस्ट एक पण नव्हता. आणि त्याच्यानंतर ही अजून एक गर्ल क्रश, ही शिमरी लिपस्टिक आहे. मला आता शिमरची लिपस्टिक खूप आवडायला लागली आहे, तर मग मी हे एक घेतलं. आणि त्याच्यानंतर हे स्मॉल स्टड्स घेतले. मला असे डेली वेअरला खूप आवडतात आणि आय यूज टू प्रेफर, आता मला हेच आवडायला लागले, तर मग मी हे असं एक घेतलं फक्त 99 रुपीज. तर ह्या सगळ्या गोष्टी हे 100, हे 100, हे 100, तर सगळे 100ला भेटले. त्यानंतर ही मी जीन्स घेतली, तुम्ही बघू शकता ग्रे कलरमध्ये आहे. आणि माझ्याकडे मी जीन्स तुम्हाला माहितीच असेल, मी जसं टी शर्ट आणि जीन्सच वेअर करते. आणि मग मला ह्या जीन्स माझ्याकडे ब्लू कलरमध्ये होती आणि मला ही सेम ग्रे वॉश कलरमध्ये भेटली आणि फक्त 499 रुपीज. आणि मी ही जीन्स घेते 899 अँड विच इज़ व्हेरी ट्रू. आणि ही खूप टिकते. जस्ट मी माझ्या डेली वेअरमध्ये ही वेअर करते आणि मग ही 499 में मैंने ले लिया, तो मुझे बहुत अच्छा लगा ये जीन्स. 500 रुपयामध्ये जीन्स यार आता कुठेच भेटत नाही आणि अशी क्वालिटी चांगली आहे या जीन्सची तरी. तर माझ्याकडे ऑफ व्हाईट जीन्स नव्हती आणि यू गाईज आर अवेअर दॅट ऑफ व्हाईट जीन्स आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह. मी मस्करी नाही करत आहे. मी जेव्हा जाते 2000च्या वर किंवा खूप महाग असतात त्या जीन्स. आणि मला थोडं एक कॉटन लिनन मटेरियल टाईप हवं होतं. म्हणजे आपण याला कॉटन पण नाही बोलू शकत पूर्ण, पण मला ही जीन्स खूप आवडली आहे. आणि साईड पॉकेट्स पण आहेत आणि ही साईज आहे 34 आणि मला ही फक्त 500 रुपयाला पडली. आणि विच इज अगेन ह्याची प्राईस होती 899. तर हे असं काहीतरी आहे. खालनं वाईड लेग आहे आणि हे असंच आहे. सॉरी, बॅक पॉकेटमध्ये ना असे मोठे मोठे बटन्स दिले. तर हे असं काहीतरी, पण खूप छान वाटते. जेव्हा मी जेव्हा ह्याला वेअर केलेलं तर खूप मस्त वाटत होती. थोडं मला लूज होतं आहे, अगेन मला हे थोडं टाईट करावं लागेल जाऊन, पण मस्त होती. मस्त हवा सुटली आहे ना. मी ही 399ला ही शॉर्ट्स घेतली, विच इज अगेन प्राईज इज 699. ही अशी काहीतरी शॉर्ट्स आहे. अगेन मी टी शर्ट्सवर घालणार कुठे वेकेशन. यू गाईज आर अवेअर, म्हणजे मी ट्रॅव्हल करताना मला ही लागते अशी शॉर्ट्स. तर मी ही एक शॉर्ट्स घेतली.
विच इज बलून शॉर्ट तुम्ही बोलू शकता, खालनं बलून पण करू शकतो किंवा असं लॉंग किंवा असं टी शर्टच्या वरती किंवा अशा प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही वेअर करू शकतात. आणि मला ही खूप आवडलेली आहे, खूप म्हणजे ऑल इन वन शॉर्ट्स होती. लास्ट बट नॉट लिस्ट मला हे अजून एक टी शर्ट मी दाखवायचंच राहिलं. हे 149चं होतं व्हाईटवाला. म्हणजे मटेरियल चांगलं आहे पण खूप चांगलं आहे, मला व्हाईट आवडला पण हे 149चं होतं. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.